आता तुम्ही म्हणशीला सकाळी सकाळी तयार होऊन कुठं निघाला? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. कालच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असणार आमच्या गावची यात्रा होती आणि आज होता यात्रेचा लास्ट दिवस. आता लास्ट दिवस आहे म्हटलं देवळाकडे तर यायलाच लागतंय. तर देवळाकडे आलो तर इथं काल्याचं कीर्तन चालू होतं आणि इथं लहान पोरं पण कीर्तनात नाचत होती. वर बघतोय तर इथं स्लायडिंग आणि ट्रम्पोलिन लावलं होतं. मग तिथून पुढे अतुल आणि मी आलो देवळात आत जाऊन आम्हाला दर्शन घ्यायचं होतं. तर इथं आलो तर गर्दी पण जास्तच होती. वर बघतोय तर आरुष पण आला होता खाली. मग गर्दी कमी झाली आणि मी पण दर्शन घेऊन बाहेर आलो. तर हे काल्याचं कीर्तन पण संपत आलं होतं. काल्याचं कीर्तन संपत होतं तर देवळात पण दुपारच घेत होते. तर मित्रांनो, मी दर्शन घेतलंय, आता तुम्ही पण घ्या. तिथून बाहेर आलो तर पालखीचं पण दुपारच चालू होतं. वर इकडे बाहेर आलो तर बायकाने इकडे फुगडीचा धुळाच केला होता. तिथून बाहेर आलो तर हे मित्र पण मला भेटलं तर मग त्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं. आणि मित्रांनो, काल्याचं कीर्तन संपलं आणि आता वेळ होती हंडी फोडायची. वर इकडे बघतो तर महाराजांनी हंडी फोडून घेतली. मित्रांनो, दरवर्षी अशी हंडी फोडली जाते आणि हंडी फोडून आलो तर या भावानं बघा कलिंगड खायला दिलं होतं. मग काय घेतलं कलिंगड आणि लावला दणका. आता यात्रा म्हणल्यावर नुसतं खायचं असतंय. तर बघतो ते भाऊ पण आलं होतं, त्यांना पण व्हिडिओ मध्ये घेतलं. तिथून आलो तर इथं प्रसाद वाटपाचं काम चालू होतं. तिथून यात्रेत आलो तर आब्यानं सरबत दिला होता. मग काय सोडतोय वय, आता भावानं सरबत दिलाय म्हणल्यावरती काय सुट्टीच नसते. तोवर इकडे आलो बघा बेंटेकच्या दुकानात. तुम्हाला काय पाहिजे असलं तर मला सांगा, मी तुम्हाला ऑनलाईन पाठवतो. मित्रांनो, यात्रेचा लास्ट दिवस होता म्हणून काय गर्दी काय हटत नव्हती. तोवर इकडे बघतोय तर गलीतले सगळे मित्र पण आले होते. तिथून पुढे आलो होतं, सौर्यानं बघा सरबत पाजला. तिथून पुढे आलो होतो, या भावानं बघा आम्हाला मंचुरियन खायला दिलं होतं. यात्रा आहे म्हणल्यावर काय सुट्टी नाही, नुसतं प्याज आणि नुसतं खायचं. तिथून पुढे आलो होतो, हे काका बघा काय बोलतात. आता अरबाज बघा कसं कलिंगड खाते. तिथनं कलिंगड खाऊन इकडे आलो. या भावानं काय वेगळाच विषय केला होता, ते म्हणजे मोहब्बत का शरबत. मग काय मार्केटमध्ये काहीतरी नवीन आलंय म्हटल्यावर प्यालाच लागतं. मग काय घेतला की पिऊन. दुपारी जरा ऊन लागत होतं म्हणून म्हटलं घराकडे जाऊन येऊया. घराकडे जाऊन फ्रेश होऊन आलो बघा परत यात्रेला. आणि हे बघू शकता अतुल ते माझ्यासोबत होत्या. तिथून पुढे आलो होतो, हे मित्र भेटल्या तर माझा ब्लॉग पण बघत्यात. धन्यवाद मित्रांनो. और अतुल बोलला लास्टचं सरबत पिऊन घेऊया. आता परत काय पुढच्या वर्षी शिवाय सरबत प्याला भेटत नाही. मग काय घेतला की एकदाचा पिऊन. मित्रांनो, यात्रेचा शेवट कुस्तीच्या मैदानानं होऊन यावर्षी काय नव्हत्या. मित्रांनो, असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट मध्ये कळवा. ब्लॉग आवडला असल्यास भावाला तेवढं फॉलो करा.